जपलताई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या दुर्घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणात कार्यपद्धती म्हणजेच SOP निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सहपाल मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिली। जयस्वाल यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली। आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आवश्यक उपाययोजना आढावा घेण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित यंत्रणाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। दरम्यान जपलताई घटनेत मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये शासकीय मदत देण्यात येणार आहे। तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त 5 लाख रुपये मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे। आश्रमशाळांमध्ये आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर बैठकीत भर दिला जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील आज या आश्रमशाळेत जे दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये 3 मुलींचा मृत्यू झाला आणि एक मुलगी गंभीर आहे, एक मुलीला नागपूरला शिफ्ट केलेलं आहे। संपूर्ण कुटुंबाची भेट घेऊन आज या घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही बाब कळली की अनेक गोष्टी अशा आहे की ज्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला जागरूकतेने काम करण्याची गरज आहे। चुका अनेक लोकांच्या झालेल्या आहे, परंतु भविष्यात ते घडू नये याची दक्षता प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे। जे कमिटी आपण गठीत करतो त्या कमिट्यांचा देखील कारभार सुरळीतपणे आणि शासन व्यवस्थेतून याच्यात काय बदल करण्यात येईल त्याच्या संदर्भात 14 तारखेला मी इथं बैठक घेतलेली आहे। कुटुंबाला आज आम्ही 5 लाखाची मदत करत आहोत आणि 5 लाखाचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निधीत पाठवत आहोत, तिथून तो मंजूर करण्यात येईल। आणि त्याशिवाय देखील इतर सरकारी योजनेतून त्या कुटुंबाला जी काही मदत करणं शक्य आहे ते निश्चितपणे केली जाईल। 14 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व आश्रमशाळेच्या सुधारणेच्या संदर्भामध्ये नवीन SOP आम्ही निश्चित करू आणि लोकांना कळवू।